गुड मॉर्निंग स्टुडंट. तर लोकसंख्या भूगोलामध्ये आपण यापूर्वी लोकसंख्येचं स्वरूप बघत असताना सांख्यिकीय स्वरूप, भूपृष्ठीय स्वरूप, त्यानंतर आर्थिक स्वरूप, तौलनिक स्वरूप आणि गतिशील स्वरूप याची माहिती आपण बघत होतो. या 5 घटकांपैकी साधारणतः आपण क्वांटिटेटिव्ह स्वरूप म्हणजे क्वांटिटेटिव्ह नेचर, त्यानंतर जिओग्राफिकल नेचर, हे 2 नेचर आपण यापूर्वीच्या क्लासमध्ये आपण बघितलेले आहे. आता आपण बघणार आहोत ते आहे आर्थिक स्वरूप. बरोबर आहे. आर्थिक स्वरूपामध्ये लोकसंख्येच्या आर्थिक स्वरूपामध्ये म्हणजे साधारणतः या आर्थिक स्वरूपामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्चरी म्हणजे कोणताही मानव या पृथ्वी तलावर जीवन यापन करत असताना तो साधारणतः प्रायमरी, सेकंडरी आणि टर्चरी म्हणजे प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीय व्यवसाय हे व्यवसाय करत असतो. कोणताही पुरुष असो, कोणतीही लोकसंख्या असो, प्रायमरी स्टेजमध्ये साधारणतः ज्या लोकसंख्येचा विकास झालेला नाही, ज्या लोकांचा विकास झालेला नाही, प्रायमरीमध्ये फक्त शेती जर सोडली तर बाकीचे कंदमुळे गोळा करणे. आता आपल्याला फार कमी लोक पाहायला मिळतात कंदमुळे गोळा करणे, निसर्गावर अवलंबून राहणे. कारण आधुनिक काळामध्ये उद्योगधंद्यांचा जसं विकास होत गेला तसं मानवामध्ये त्याची वैचारिक शक्ती वाढली. त्यानंतर तो आपलं लिव्हिंग ऑफ स्टँडर्डमध्ये त्यांनी लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड त्याचं वाढलेलं आहे. त्यानुसार तो म्हणजे आधुनिक युगाशी त्याचं नातं येऊन तो आता चांगलं जीवनयापन करायला लागलेलं आहे. प्रायमरी व्यवसायामध्ये साधारणतः शेती अलीकडे अजूनही करतात. पूर्वी ते पारंपरिक पद्धतीने करायचे, परंतु आता अलीकडील काळात तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने आधुनिक स्तरावर शेती करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर आर्थिक नेचर म्हणजेच इकॉनॉमिकल नेचर जे आहे यामध्ये साधारणतः त्याचे जे आर्थिक घटक आहेत, कोणताही पुरुष असो, कोणत्याही देशाचा असो, कोणत्याही खंडातला असो, तो आपला जीवन यापन करण्याकरिता काही ना काही तो व्यवसाय करत असतो. मग ते प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी आणि अलीकडे मग आता तो जर सर्व्हिसला बिझनेसमॅन वगैरे असेल, त्याचा स्वतःचा बिझनेस असेल, तर तो चतुर्थ व्यवसायामध्ये त्याचा समावेश होतो. तर मग लोकसंख्येवर उद्योगधंदे, शेती, वाहतुकीची साधने, खाणकाम इत्यादी उद्योग अवलंबून आहेत. बरोबर आहे. म्हणजे कोणतेही उद्योगधंदे असो, यामध्ये शेती असेल, खाणकाम असेल, वाहतुकीची साधने असतील किंवा उद्योगधंदे असतील, तर हे सर्व कशावर अवलंबून आहेत? लोकसंख्येवर अवलंबून आहेत. या व्यवसायावर भौगोलिक घटकांबरोबर आर्थिक घटकांचा सुद्धा परिणाम होत असतो. म्हणजे लोकसंख्येवर केवळ भौगोलिक घटकांचाच परिणाम न होता आर्थिक घटकांचा सुद्धा परिणाम होत असताना आपल्याला पाहावयास मिळते. वरील उद्योगामध्ये प्रदेशातील आर्थिक विकास, त्यानंतर आर्थिक विकास झालेल्या प्रदेशात लोकसंख्या जास्त, तर मागासलेल्या प्रदेशात लोकसंख्या कमी असते. बरोबर आहे. मी यापूर्वीच सांगितलं की ज्या प्रदेशामध्ये आर्थिक व्यवसायाचा विकास झालेला आहे, त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येचा सुद्धा म्हणजे लोकसंख्येची घनता किंवा लोकसंख्येचे प्रमाण हे जास्त असते. ज्या प्रदेशामध्ये कमी आर्थिक विकास झालेला आहे, कमी कारखाने असतील, अशा ठिकाणी सुद्धा कमी लोकसंख्या पाहायला मिळते. जगामध्ये विचार केला तर युरोप खंडामध्ये जे पीटर्सबर्ग आणि उत्तर अमेरिकेतील जे पंचमहासरोवरे आहेत, त्यानंतर आपल्या भारतामध्ये जर विचार केला तर उत्तरेकडील जे गंगेचे मैदान आहे, तर या ठिकाणी भारतातील उत्तरेतील गंगेच्या मैदानामध्ये लोकसंख्येचं प्रमाण जास्त असण्याचं कारण काय आहे? तर या ठिकाणी गंगा जी आहे, गंगा नदी, त्यानंतर ब्रह्मपुत्र नदी,
त्यानंतर कावेरी, कृष्णा, गोदावरी ह्या नद्यांनी काय अत्यंत सुपीक असा भूप्रदेश निर्माण केलेला आहे. त्यामुळे तिथे लोकसंख्या शेतीचा विकास झालेला आहे आणि लोकसंख्येचे प्रमाण तिथे जास्त आहे आणि घनतासुद्धा जास्त आहे. हा झाला शेतीवर उदाहरण. परंतु जे पंचमहासरोवराचा जो प्रदेश आहे उत्तर अमेरिकेमधला, बरोबर आहे, तो पंचमहासरोवरामध्ये साधारणतः जे उद्योगधंदे आहेत, मोटर कारखाने आहेत, लोहा कारखाने आहेत, बरोबर आहे, स्टील कारखाने आहेत, कोळशाच्या खाणी आहेत, तर त्यावर कोळशावर आधारित उद्योग आहेत. तर त्या प्रदेशामध्ये उद्योगधंद्यांचा विकास जास्त झालेला आहे. त्यानंतर युरोप खंडामध्ये जर्मनी असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, इंग्लंड असेल, या ठिकाणी सुद्धा उद्योगधंद्यांचा विकास फार जास्त झालेला आहे आणि उद्योगधंद्यांचा विकास जास्त झाल्या कारणाने त्या ठिकाणी लोकसंख्येचा विकास झालेला आहे आणि लोकसंख्येचं प्रमाणसुद्धा त्या प्रदेशामध्ये जास्त आहे. मग आहे तुलनात्मक किंवा तौलनिक स्वरूप. तर लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये निरनिराळ्या भागातील लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास पद्धतीचा अवलंब होतो. लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येचा म्हणजे एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येचा दुसऱ्या प्रदेशातील लोकसंख्येच्या यांची तुलना करून म्हणजे यांचा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास होत असतो. उदाहरणच बघायचं झालं तर निरनिराळ्या प्रदेशातील जी लोकसंख्येची घनता आहे, लोकसंख्येची घनता असेल, जन्ममृत्यूचे प्रमाण असेल आणि त्याची लोकसंख्येची घनता आणि जन्ममृत्यूचं जे प्रमाण आहे ही विषम आहे. म्हणजे एका प्रदेशामध्ये दुसऱ्या प्रदेशासारखी घनता आहे का नाही, तर अशी जी तुलना होते त्यालाच आपण तुलनात्मक स्वरूप असं आपण म्हणतो. बरोबर आहे. मग निरनिराळ्या प्रदेशाचे नियोजन करताना या प्रदेशाच्या लोकसंख्येनुसार तुलनात्मक नियोजन करून तेथील नियोजन अधिक सुलभ कसं होईल यासाठी मग ते शास्त्रज्ञ अभ्यास करीत असतात. त्यालाच आपण तौलनिक स्वरूप किंवा कॉम्पेरेटिव्ह नेचर असं आपण म्हणतो. नंतर आहे गतिशील स्वरूप. तर कोणत्याही प्रदेशाची जी लोकसंख्या आहे ही स्थिर नसते. स्थिर असते का नाही. गतिशील म्हणजे लोकसंख्येमध्ये जी पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये जी लोकसंख्या होती ती अलीकडे आहे का नाही, तर लोकसंख्येमध्ये बदल झालेला आहे. पूर्वी फार विरळ लोकसंख्या होती आणि कमी लोकसंख्या होती. कालांतराने आता लोकसंख्येच्या घनतेमध्ये आणि लोकसंख्येच्या वितरणामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे एकंदरीत तर लोकसंख्या ही गतिशील असते. त्याच्यामध्ये बदल होत असतात. जन्ममृत्यूचे प्रमाण असेल किंवा स्त्रियांचे प्रमाण असतील, पुरुषांचे प्रमाण असेल, घनता असेल, हे सर्व घटक कसं गतिशील आहे. याच्यामध्ये म्हणजे साधारणतः ती एकसारखी नसून कालांतराने त्याच्यामध्ये बदल होत असल्या कारणाने लोकसंख्या ही गतिशील असते असं शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर स्थलांतर गतिशील असण्याचं कारण काय की उद्योगधंदे असेल. एखाद्या प्रदेशामध्ये नापीक जमीन असेल, तिथे कोणत्याच प्रकारची शेती होत नसेल, उद्योगधंद्यांचा विकास झालेला नसेल, तर अशा ठिकाणाहून लोक जे आहेत ते ज्या ठिकाणी प्रदेशाचा विकास झालेला आहे, काही व्यवसाय आपल्याला तिथे मिळेल का किंवा तिथे आपण दुसरं काही व्यवसाय करू या उद्देशाने अविकसित प्रदेशातून विकसित प्रदेशामध्ये लोक जातात, तेव्हा त्याला आपण स्थलांतर म्हणतो. स्थलांतर साधारणतः राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि दैनिक असे 3 प्रकारचे स्थलांतरण आहे. तर अशा वेळेस काय त्यालाच म्हणजे ह्या स्थलांतराचं उदाहरण याच्यासाठीच आहे की लोकसंख्या ती गतिशील आहे. मग एका प्रदेशाची लोकसंख्या ही कमी होते आणि जिथे स्थलांतर झालेलं आहे त्या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण वाढत असते. तर यालाच आपण गतिशील स्वरूप असं आपण
म्हणून म्हणजे एकंदरीत लोकसंख्या ही एक स्थिर नसून ती गतिशील आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर हे पाचही टॉपिक आपण 2 तासामध्ये कव्हर केलेले आहे. कोणतं? संख्यात्मक स्वरूप, भौगोलिक स्वरूप, आर्थिक स्वरूप, तौलनिक स्वरूप आणि गतिशील स्वरूप. यानंतर आपण लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती आणि विषय सामग्री ह्या पुढल्या लेक्चरला घेऊ. थँक्यू.